सॉरी. हॅलो गाईज, तर माझं अचानक भयानक पुण्याला जायचं ठरलंय आता. आणि इथं आमच्या आईसाहेब बसल्यात, मला चांगलं बोल म्हणून शिकवा लागल्या. बोल. कुछ नहीं बोलेंगे, हम ही बोलेंगे सिर्फ. तर आता मी चाललोय पुण्याला आणि अचानक माझं प्लॅनिंग ठरलंय पुण्याला जायचं. असंच काय कामधंदा नाही आहेत म्हणून दीदीकडे जायचं असं ठरवलंय. त्यामुळे चला जुई. मेरे भाई लोग मेरे को अभी छोड़ने को आयला रे. ये देखो ठंडी में कुड़कुड़त आयला रे. ये देखो इसने स्वेटर पहना है. नाही शिवाय आमच्या दादानं बुकिंग केलंय माझं ट्रॅव्हल्सचं. तर ट्रॅव्हल्स अजून आलेली नाही, त्यामुळे आम्ही इथं टाइमपास करत बसलेलो आहे. ही माझी 2 भाऊ आहेत. तुम्हाला ह्यातला कोणता आवडला तर खाली आयडी मेन्शन करतो. आता मारलाच आता नाही, आता मेन्शनच करत नाही. मेन्शन करू नको, चालतंय इकडे. आयडी मेन्शन करतो ह्या दोघांची. तुम्ही मेसेज करू शकताय, काही विषय नाही आहे. ऑफकोर्स. रात्रीचे 11:30 वाजल्यात आणि अर्धा तास पूर्ण आमचे ट्रॅव्हल्स लेट झाल्या. आता ट्रॅव्हल्सवाल्याला मी पिंडार जाऊन प्रश्न विचारून, काय एवढा अर्धा तास वेळ केल्यासा आणि तुम्ही फोन का उचलला नसा म्हणून. आता येऊ दे. कॉपीराइट क्लेम कसा पाडायचा माझ्या युट्यूब चॅनलवर हे माझ्या भावांकडनं शिकावं. हा हो, तुम्ही फोन का उचलला नसा हो? फोन का उचलला नसा? अहो 7-8 वेळा फोन लावला. त्या ट्रॅव्हल्स मध्ये कोण लेडीज नाही आहेत काय? आहेत ना. मला पहिला वाटलेलं की कोण लेडीज नाहीत, खरं लेडीज होत्या तिथं बसमध्ये. त्यानंतर मी गडूपमध्ये झोपलेलो आणि त्यानंतर सकाळी मी पोचलो पुण्यात आणि त्यावेळेस दीदी मला घ्यायला आली. सकाळी उठून पहिला केला नाश्ता आणि त्यानंतर पटपट आवरलं सगळं. मी आवरून बरोबर तास झाले. खरं ह्या मॅडमांचं काय आवरायला नाही, अजून दाखवत नाही. या मॅडमांचं काय आवरलेलं नाही अजून. तिथं फक्त पिया दीदीचं एक आवरलंय, मी एक आवरलोय आणि ही काय आवरायला तयार नाहीये. 5 मिनिटं लवकर आवरले की झालं. 5 मिनिटं नाही, 1 तास लवकर आवरलोय मी. 1 तास. 12:00ला. आता दाखवू काय बॅक कॅमेरा कोण आवरले कोण नाही. 12:00ला तू बरोबर 10-10:30 उठलोय, 11ला आवरलोय. 1 तास झालं बसलोय, 12:30 वाजून गेल्यात. आता 1 वाजायला आला. 1 वाजता आम्ही आता बाहेर पडायला लागलो. आवरले काय तर उगाच सांगू नको. आता आवरलं. इकडे बघा ग यार, तू माझं सगळं गणी माझा अँगल घ्यायची. जो माझा अँगल आता आमची बस थांबल्या आणि आता आम्ही पहिला दगडूशेठला आलो. पुण्यात गेलोय आणि दगडूशेठचं दर्शन घेतलं नाही, असं कधीच झालं नाही. त्यामुळे पहिला दगडूशेठचं दर्शन घेतलं. आम्ही तुळशी बागेत आलोय. खरं आम्हाला काहीच पसंत पडना झाले. आम्हाला हा टॉप आवडलाय, तो भैया देना झालाय. चेन टपले. ओ भैया कितीला? 500ला 2 कोणताही घ्या. 200ला द्या की. नाही भाव नाही, 500ला 2 कोणताही घ्या. ओ भैया द्या की. भैया कोल्हापूरवरून आलोय मी फक्त इथं तुमच्या दुकानात शॉपिंग करायची म्हणून. 800ला होते द्या. होते हो भैया. भैया प्लीज भैया. भैया प्लीज भैया. होते की हो मॅडम. होते की भैया.
800ला होते उद्या फक्त तुमच्या दुकानात शॉपिंग करायची म्हणून मी 500 रुपयाचं पेट्रोल टाकून हे तिकीट काढून आणले होते. मैडम 2000 रुपये भरने लगे आते हैं मालूम है क्या? प्लीज नहीं होता उसका क्या? प्लीज नहीं हो जाएगा होते हो भैया प्लीज जास्त पण काय हे नाही, कमी पण करायला नाही. 800 बरोबर होते. 800 होता है बहुत अच्छे हो आप. लाजा लागले केवढी कितीला घ्यायचं? 800. वो देने वाली है पैसे, मेरी दीदी देने वाली है, इसलिए कन्विंस कर रही हूँ. मेरे पास पैसा ही नहीं है. आपको भी है, मैं किधर है ना? देखो आपको भी है मैं गरीब हूँ. फायनली 900ला द्यायला कन्विन्स झाला. हो गया और कुछ त्यांना पण घे, त्यांनी पण कमी. थँक्यू. खुशी देखो मॅडम की खुशी. सुनायना कोल्हापूरची बाईना सुनायना. सबस्क्राईब करो, लाईक अँड शेअर. बघता जाता जाता कुठला आवडते का बघ. वर्षभराची शॉपिंग एकाच दिवसात करून घेतली आम्ही आता. तरी पण मन भरणा म्हणून अजून फिरायला लागलोय आम्ही. आणि इथनं आता आम्ही FC रोडला जायचं ठरवलं. तिथं आणि जाऊन शॉपिंग करणार. होय ग, फिरायला तेवढं कमी आहे की नाही तुळशीबाग? एकटेच फिरायला फिरायला लागले. पुण्याला यायचं मी महिना झालं प्लॅनिंग करायला आणि आलोय आणि एका दिवसात मी 5000ची शॉपिंग केली आता. आणि मलाच आश्चर्य वाटायला लागलं. आणि आता आमचं तुळशीबागेतलं सगळं झालंय. आता आम्ही जाणार आहे FC रोडला, जे की मला माहिती नाही अजून. तिथं गेल्यानंतर वेस्टर्न पण ड्रेसेस घ्यायचे आहेत. एवढी शॉपिंग करून मन भरत नाही पोरींचं, त्यामुळे आम्ही FC रोडला पण जाऊन शॉपिंग करणार आहे. येस. मैं कंफ्यूज हूँ सच में. उनको ऐसा लग रहा है करने के लिए चाहिए. ऐसा लग रहा है कि देख लो कैसा चाहिए कर दो भैया. मैं क्या बोलूं, मेरे पास इससे सस्ता जीत है 350. रहने दो भैया, हम अभी भूखे खाना खाना है. मतलब सब हम ही से नहीं ले सकते ना. अभी तक खाना भी नहीं खाया भैया. चाय नहीं पीती मेरा. चाय का ही दुकान है. चाय नहीं पीती मैं, चाय का दुकान है मेरा. दे दो 400 रुपए को. लाओ मैं भर दूं क्या? नहीं अभी भी सकते हो, आपको दिखेगा तो भरोसा होगा ना. आता एनर्जी संपल्या. पहिल्या दुकानातच एनर्जी संपल्या आमची. पाऊण तास तिथं बसलेलो आम्ही. मना ही नहीं कर. भैया टाचा घास के रो दूंगी मैं भैया. प्लीज ऐसा मत कीजिए. प्लीज भैया प्लीज. कर दिया है. कर दिया. 400 रुपए कर दे. 400 रुपए कर. डायरेक्ट स्कॅनर आहे तिथे. आपकी वजह से ही कम किए 20 रुपए रियल में. थैंक यू भैया. नेक्स्ट टाइम आइए. अभी चलो चाय पिलाने. बोला है ना इसलिए तो. पाक आता आमची एनर्जी डाऊन झाल्या. पाक म्हणजे पाक. तोंडात आलेली शिवी मी गिळल्या. पुन्हा अक्षरशः मला 2 किलोमीटर पावशर पुणे चालवत आणले हिनं मला, फक्त आणि फक्त एक सँडविच खायला. फेमस सँडविच आहे म्हणजे. ग्रेट हो भाई साहब, तुम दोनों ग्रेट हो. एका तासाच्या वेटिंग नंतर आमचं सँडविच आलं. आता खायला आमच्या बॅगा जड झालेला नाही आहेत अजून. मग त्या जड करायसाठी आम्ही परत आता FC रोडला चाललो. इकडे चाललो, जे की अजून 1 किलोमीटर आहे. आणि शिवांनी आज आमचं वजन, हिचं वजन कमी करून घेणार आहे सगळं. हिचं आणि माझं काय आहेच. हिचं आज वजन कमी व्हायला लागलं. आणि कमी होणार आहे. माझं तरी ठीक होईल. होय की तुम्ही काड्या आम्ही काड्या नुसता लावू काड्या. तुरकाट्या म्हणायला पाहिजे. तुरकाट्या म्हणायला पाहिजे होती. तुरकाट्या. या दीदी उठ के ग.
ये दीदी गप्पे उठ ग ऐकतच ते सगळं नाटकी करते म्हणते नाही येते शान. आम्ही शॉपिंग करून एवढं कंटाळलेलो की पहिला घरात जाऊन आम्ही जेवलो आणि खानापिना करके हम सो गए. तर भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाकीचे पण व्लॉग बघून घ्या. बाय बाय.